शिकायची असेल तर प्रॅक्टिस कुठे करावी, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर अर्धी इंग्लिश तुम्हाला जमत असेल तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. फ्रेंड्स, सर्वात पहिला असतो आपला वापरणं शिकायला वाक्यांमध्ये, तो असतो मे. मेचा वापर कुठे करावा, कोणत्या सेंटेन्स मध्ये मेचा वापर झाला पाहिजे, तर मे वापरला जातो. कोणाची जर परमिशन घ्यायची असेल तर आपण मेचा वापर करतो, नाहीतर कुठली जर शक्यता व्यक्त करण्यासाठी आपण मेचा वापर करत असतो. ओके, मग याचा एक सेंटेन्स पाहू. फॉर एक्झाम्पल, याचा एकदा फॉर्म्युला पाहून घेऊ की हा कशा रचनेत वापरायचा आहे आणि कुठे वापरायचा आहे. तर याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस सब्जेक्ट नंतर आपण वापरतो मे, आणि मे नंतर आपण काय वापरतो तर वर्ब वन, आणि मग याच्या नंतर जे पण शब्द असतील ते येतात वन. फॉर एक्झाम्पल, तो कदाचित तुला मदत करेल. तो कदाचित तुला मदत करेल. आता मदत करण्याची काय आहे तर त्याची शक्यता आहे. मे कुठे वापरतो आपण तर शक्यता व्यक्त करण्यासाठी किंवा परवानगी घेण्यासाठी. हे वाक्य आपल्याला शक्यता दाखवत आहे की त्याची तुला मदत करण्याची शक्यता आहे, म्हणून सर्वात पहिले वापरायचं आहे सब्जेक्ट. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट माहिती नसतील तर ते सुद्धा आपण घेतलेले आहे. एकदा परत दाखवून देतो. फॉर एक्झाम्पल, सचिन क्रिकेट खेळतो असं जर वाक्य असेल, सचिन क्रिकेट खेळतो, तर सचिन जो आहे, सचिन याला इंग्लिश मधून म्हणलं, वाक्य इंग्लिश मधून झालं. सचिनला म्हणलं सचिन, आणि मग पहिला घेतल्यानंतर शेवटचा यायचा. खेळतोला इंग्लिश मधून म्हणलं प्लेज, आणि मग क्रिकेटला इंग्लिश मधून आपण म्हणतो क्रिकेट. मग आता सचिन प्लेज क्रिकेट, आता जो ते क्रिया करतोय तो असतो सब्जेक्ट, म्हणून इथे आपण घेणार आहे सब्जेक्ट, आणि जी क्रिया होते ती असते वर्ब. ओके, म्हणजेच हे काय काम चालू आहे, कोणती क्रिया चालू आहे तर खेळण्याची क्रिया चालू आहे, म्हणून हे असेल वर्ब. आणि काय खेळलं जातंय, जी क्रिया होते ती क्रिया कशाची आहे, खेळण्याची आहे, पण त्या खेळाचं नाव काय आहे ते शेवटी दाखवलं जातंय, ते क्रिकेट, म्हणून तो असेल ऑब्जेक्ट. ओके, मग आता सर्वात पहिले सब्जेक्ट घ्यायचा आहे, तो कदाचित तुला मदत करेल. याच्यात जो मदत करायला लावणार आहे म्हणजे जो सब्जेक्ट आहे तो आला हा, तो. ओके, मग आता तोला इंग्लिश मधून म्हणलं ही, मग आता मदत करेल हे काय तर एक शक्यता व्यक्त होते. ही एक शक्यता व्यक्त होते, म्हणून पुढे वापर करायचा मेचा, ही मे, आणि मग डिपेंड करतं त्याचा वर्क काय. मग वर्क काय तर मदत करेल, मदत करण्याची तो क्रिया करेल, म्हणून आपण मदतला इंग्लिश मधून म्हणलं हेल्प. आणि कोणाची मदत करेल तर तुझी मदत करेल, तुला मदत करेल, आणि तुला या शब्दाला आपण इंग्लिश मधून म्हणतो यू. म्हणजेच हा सेंटेन्स बनला ही मे हेल्प यू. म्हणजेच अशा ठिकाणी आपण वापर करतो मेचा. ओके, अजून एक एक्झाम्पल पाहू आपण याचं. तो कदाचित घरी नसेल. तो कदाचित घरी नसेल. आणि तुम्हाला जर सर्व नोट्स फ्री मध्ये हव्या असतील तर तुम्ही आपलं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करू शकता, जे मी तुम्हाला व्हिडिओच्या थोडं पुढे सांगेल की तुम्हाला त्या नोट्स फ्री मध्ये कशा मिळतील आणि तुम्ही ते व्हॉट्सअप चॅनल जॉईन कसं करू शकाल. तर आता आपण तो कदाचित घरी नसेल ही काय तर एक शक्यता आहे. ती शक्यता आहे का दुसऱ्या काही आहे हे आपल्याला ओळखता यायला हवं. ओके, म्हणजेच आपल्याला काय करता येणार आहे, जर आपल्याला शक्यता आहे का ऑर्डर आहे हे जर ओळखता आलं तरच आपल्याला मे कुठे वापरतात हे कळणार आहे. म्हणून आता तो कदाचित
कदाचित घरी नसेल, याला इंग्लिश मधून काय म्हणता येईल, तर पहिले वापर करू सब्जेक्टचा, म्हणून तोला इंग्लिश मधून म्हणलं ही, आणि मग ते शक्यता व्यक्त करणारं वाक्य आहे म्हणून तिथे आपण वापर करतो आपल्या मेचा. म्हणजे झालं ही मे, आणि मग पुढे वापर करू जिथेही घरी नसेल, शक्यता व्यक्त करणं दाखवतंय. मग तिथे आपल्याला काय करायचंय, तर नसेल, म्हणून आपण तिथे म्हणू नॉट बी, आणि मग ही मे नॉट बी. मग कशात नसेल, तर घरी नसेल, म्हणून तिथे आपण वापरू ॲट, आणि घराला इंग्लिश मधून आपण काय म्हणतो, तर होम, म्हणून इथे घेतलं होम, म्हणजेच तो कदाचित घरी नसेल. अशा प्रकारचे शब्द कुठे वापरायचे असतात हे शिकणं तुम्हाला गरजेचं आहे. हीच एका प्रकारची प्रॅक्टिस असते. याचंच एकदा तिसरं वाक्य बघूया. तू आता सुरुवात करू शकतोस. तू आता सुरुवात करू शकतोस. तर आता तुला आपण इंग्लिश मधून काय म्हणलं, यू. हे पण वाक्य काय करतंय, तर सुरुवात करू शकतोस, अशी ते एका प्रकारची शक्यता आहे. मग आता यूच्या पुढे आपण वापर करू मेचा. तू आता सुरुवात करू शकतोस, यू मे. मग आता तो काय करतोय, तर सुरुवात करू शकतोय, त्या कामाला स्टार्टिंग करू शकतोय, म्हणून त्याला आपण म्हणलं स्टार्ट. आणि आताच करू शकतोस, म्हणून तिथे वापर करू नावचा. म्हणजे तो सेंटेन्स काय तयार झाला, तर यू मे स्टार्ट नाव. ओके, हे कशासाठी झाले, हे वाक्य असतात शक्यता दर्शवण्यासाठी. मग आता मे अजून एकदा वापरला जातो परवानगी घेण्यासाठी. कशासाठी, तर परवानगी घेण्यासाठी मेचा वापर करतात अजून. मग आता जिथे परवानगी घेण्यासाठी वापरला जातोय, तर ते काय असतील, तर एका प्रकारचे प्रश्नार्थक वाक्य असतील. ओके, म्हणजेच प्रश्न विचारणारे वाक्य असतील. सर्वात पहिलं, मी यात येऊ का. हे वाक्य तुम्ही जास्त करून वापरता शाळेत आणि इंग्लिश मधूनच वापरता, त्यामुळे हे तुम्हाला माहितीच असेल. परमिशन घेताना आपण मेचा वापर करणाऱ्या आधी म्हणजेच मे लागला, आणि मग मी म्हणजे मी यात येऊ का, स्वतःला उच्चारतोय म्हणून तिथे वापर करायचा आयचा. म्हणजेच तो झाला मे आय. आणि मग कोणाला जर आपण म्हणतोय आत येऊ का, म्हणजेच मध्ये जायला म्हणतोय, म्हणून तिथे वापर होईल कमचा. म्हणजेच मे आय कम, आणि मग आत. आतला इंग्लिश मधून काय म्हणतात हे लक्षात ठेवा, तर आतला इंग्लिश मधून आपण म्हणतो इन. म्हणजे सेंटेन्स तयार झाला मे आय कम इन. हे तुम्ही केवळ वर्गात जाताना वापरत असतात. ओके, समजा कोणती अजून परवानगी घ्यायची असेल, फॉर एक्झाम्पल आम्ही क्रिकेट खेळायचे का, आम्ही क्रिकेट खेळायचे का. तर आम्ही क्रिकेट खेळायचे का, परवानगी घेताना आपण मेचा वापर सर्वात आधी करतो, म्हणून सर्वात आधी वापर करू मेचा. मेचा वापर झाल्यानंतर कोणी खेळायचे, आम्ही. आम्हीला इंग्लिश मधून म्हणलं वी, खेळायचेला म्हणलं प्ले, कारण याच्यानंतर वर्ब वापरायचा आहे, सब्जेक्ट नंतर वर्ब. आणि मग मे वी प्ले, काय खेळायचंय, तर क्रिकेट खेळायचंय म्हणून त्याला वापरू. हे वाक्य वापरले जातात अजून परवानगी घेण्यासाठी, तिथे सुद्धा वापर होतो मेचा. ओके, आता आपण अजून मे सारखाच कुड हॅव कसा वापरायचा ते बघूयात. नाही, मे हॅव मी वापरणार, मे हॅव. ओके, मे हॅव कसा वापरायचा ते बघूया.
तर आता मे हॅव कसा वापरायचा, एखादी क्रिया, कृती किंवा काम पूर्ण झालेलं असेल त्याच्यासाठी कदाचित झालेलं असेल, झालेलंच असेल असं त्याच्यात म्हणलं जात नाही, तर काम झाल्याची शक्यता असेल, कदाचित ते काम झालं असेल, याच्यासाठी आपण वापरतो मे हॅव. फॉर एक्झाम्पल, तो कदाचित तेथे गेलेला असेल, तो कदाचित तेथे गेलेला असेल. तर याचा फॉर्म्युला लिहून घेऊ. सर्वात पहिले इकडे लिहून घेतो मी. आता फॉर्म्युल्याचा एफ टाकून देतो. सॉरी, फॉर्म्युला पूर्ण. मग आता फॉर्म्युला काय, तर सब्जेक्ट प्लस मे हॅव प्लस आणि मग याच्या पुढे आणखी काही शब्द, अदर वर्ड्स, अदर वर्ड्स, OTHER, अदर वर्ड्स. ओके, म्हणजेच इतर शब्द अजून वापरले जातात. तर तो कदाचित तेथे गेलेला असेल, याला पाहू मे हॅव वापरून याला कसा करायचा, तर तोला म्हणलं ही, कदाचित आला म्हणजे ते आपल्याला वापरावा लागतो मे हॅव. म्हणजेच एवढंच झालं समजा. तर समजा तुमचा सेंटेन्स पूर्ण झाला, ही मे हॅव, आणि मग बरेच स्टुडंट्स ते काय चुका करतात, तर नुसता गो लावतात आणि मग गेलेला असेल त्याला देअर. पण हा सेंटेन्स चुकीचा आहे. मग गो न लावता आपल्याला गोन लावायचा आहे. ओके, म्हणजेच ही मे हॅव गोन देअर. आणि सेंटेन्स नंबर 2, तो कदाचित परीक्षेत नापास झालेला असेल, तो कदाचित परीक्षेत नापास झालेला असेल. हॅव समजला म्हणजे मे, सॉरी मे समजला म्हणजे मे हॅव समजणं काही जास्त कठीण नाहीये. तो कदाचित परीक्षेत नापास झालेला असेल. परीक्षेत नापास झालेला असेल, हे पण काय केला जातं इथे, तर कदाचित वापरला जातोय. म्हणून मग तोला वापर होणारे हीच, आणि मग पुढे आपण काय वापरणार आहे, तर मे हॅव. सब्जेक्ट वापरल्यानंतर मे हॅव वापरायचा आहे. म्हणजेच अशा प्रकारचे जर तुम्हाला कुठलेही सेंटेन्स दिसले तर तिथे मेचा असेल किंवा मे हॅवचा असेल, ते पाहून तुम्हाला चांगल्या प्रकारे सोडवायचंय. ओके, सेंटेन्स बनवायचा आहे. ही मे हॅव, आणि मग याच्यानंतर फेल. कशात फेल झाला, तर एक्झाम मध्ये. मग आता इथे काय लावू, मध्ये फेल झालाय म्हणून इन द लावायचा, आणि मग एक्झाम नाही तर एक्झामिनेशन लावतो आपण. ओके, इन द एक्झामिनेशन. ओके, मग आता तो कदाचित परीक्षेत नापास झालेला असेल, म्हणजेच मे हॅवचा अर्थच आपण कदाचित धरतोय. ओके, मग आता थर्ड सेंटेन्स पाहूया. लास्ट सेंटेन्स, कदाचित गाडी स्टेशन वरून निघालेली असेल. कदाचित गाडी स्टेशन वरून निघालेली असेल. मग याला काय लागणार आहे, कदाचित गाडी स्टेशन वरून निघालेली असेल. मग आता गाडी म्हणजे कोण आहे, तर ट्रेन, म्हणून द ट्रेन. विशेषण लावतोय आपण डायरेक्ट, म्हणून आधी द चा वापर करतो.
आणि मग द ट्रेन मे हॅव. मग आता सब्जेक्टच्या नंतर काय वापरणार आहे तर मे हॅव आणि मग पुढे लेफ्ट द स्टेशन. स्टेशन वरून काय झालेली आहे तर निघालेली आहे म्हणून त्यासाठी लेफ्ट आणि मग द कशावरून निघालेली आहे तर स्टेशन वरून. मेचा आणि मे हॅव चा वापर आता आपण चांगल्या प्रकारे समजून घेतला आहे. तर आता आपल्याला मे आणि मे हॅव सुद्धा कंप्लीट झालेला आहे. आता पुढचं आहे आपलं की कुड हॅव चा वापर कुठे करायचा. आपण स्वतः किंवा अजून कोणीतरी म्हणजे स्वतः आपण नाहीतर अजून कोणीतरी एखादी कृती काम किंवा कार्य करू शकलो असतो पण केलं नाही. ते काम आपण करू शकलो असतो किंवा ती कृती आपण करू शकलो असतो पण आपण ते केलं नाही. तेव्हा वापर होतो कुड हॅव चा. ओके. तर याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस कुड हॅव प्लस V3 आणि आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे जिथे तुम्हाला सगळं काही फ्री मिळेल. डिस्क्रिप्शन कुठे असते फॉर एक्झाम्पल हा तुम्ही व्हिडिओ पाहताय याला व्हर्टिकल मोड मध्ये करा म्हणजे उभा मोबाईल धरा असा आणि जेव्हा व्हिडिओ आपला असा दिसेल तेव्हा खाली मोर नाव असेल त्या मोर वर क्लिक केलं. मोर वर क्लिक केल्यानंतर डिस्क्रिप्शन ओपन होईल आणि तिथे लिहिलेलं असेल व्हॉट्सअप चॅनल लिंक. त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता. ओके. सब्जेक्ट प्लस कुड हॅव प्लस V3 आणि मग याच्या नंतर वापरतो आपण इतर शब्द म्हणून अँड अदर वर्ड्स. हा झाला याचा फॉर्म्युला. मग आता फर्स्ट सेंटेन्स तो माझ्यासाठी थांबू शकला असता. तू माझ्यासाठी थांबू शकला असता. अशा प्रकारचे सेंटेन्स याच्यात येणार आहे. म्हणजेच तो ती थांबण्याचं काम करू शकला असता पण थांबला नाही. पण तो ते काम करू शकला असता म्हणून तिथे वापर होणार आहे कुड हॅव चा. मग आता हे वाक्य कसं तयार होईल तुला इंग्लिश मधून म्हणलं यू आणि फॉर्म्युल्यानुसार सब्जेक्ट नंतर वापरायचा आहे कुड हॅव म्हणून मग इथे यू कुड हॅव आणि मग याच्या नंतर काय करायचंय तर ते काम तो करू शकला असता म्हणून मग त्या कामासाठी आपण शब्द देऊ वर्क. ओके. ते काम तो करू शकला असता म्हणून मग कोणासाठी थांबू शकला असता तर माझ्यासाठी पण त्याआधी वापर करायचा फॉरचा आणि मग जो आय होता त्याला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये काय म्हणतात तर मी म्हणतात. ऍक्टिव्ह पॅसिव्हचा व्हिडिओ पाहिला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तुम्ही डिस्क्रिप्शन मधून तो व्हिडिओ बघू शकता. म्हणजेच हा सेंटेन्स तयार झाला यू कुड हॅव वर्क फॉर मी. सेंटेन्स नंबर 2 मी तुझ्यासाठी येऊ शकलो असतो. मी तुझ्यासाठी येऊ शकलो असतो. मी तुझ्यासाठी येऊ शकलो असतो. आय कुड हॅव कम विथ यू. मीला म्हणलाय मग परत कुड हॅव लावायचा. मग यूला म्हणलं कम आणि मग कोणासोबत तर तुझ्यासोबत म्हणून विथ आणि यूला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये यू म्हणतात म्हणून मग यू. आय कुड हॅव कम विथ यू. अशा प्रकारे कुड हॅव सुद्धा वापरला जातो. आजचा होमवर्क काय तुम्हाला आजचा होमवर्क काय देतो जर इथपर्यंत पाहिलं असेल तुम्ही तर
कुड हॅवचा एक सेंटेन्स कमेंट करा. म्हणजेच यांच्यापैकी एक नवा सेंटेन्स कमेंट मध्ये लिहा कुड हॅव बद्दल. नाहीतर आपण जे पण शिकलो मे हॅव, मे, कुड हॅव या तिघांपैकी कोणत्याही शब्दाबद्दल एक सेंटेन्स कमेंट मध्ये लिहा आणि प्रत्येक मे बद्दल, मे हॅव बद्दल आणि कुड हॅव बद्दल प्रत्येकाबरोबर तुम्ही 5-5 नवे सेंटेन्स तयार करून लिहा. हा तुमचा होमवर्क आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.